पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हॅलो, नवरा मुलगा आलेला आहे। कोण काढणार आहे त्याला मेहंदी? चला चला पटकन। दादू दादू तू इकडे बस बाजूला। अरे अंकल या या। अरे पण आम्ही इथे बसलोय ना। काय या ना बस। अरे या रे बसा बसा। दिस इज नॉट डन। ताई ऐका ना, हे बघा म्हणजे एकदम अशी एकदम थोडीशीच काढा आणि सिंपल एकदम। सॉरी आज चिन्मयी, लेट झालं। हे उरलेले कोण? काही कामाचे नाही आहेस बघतो। जाऊ दे तुझी मेहंदी। सानेताई तुम्ही मला मेहंदी काढाल का? हो काढते ना। मला खाली बसता येणार नाही, गुडघा दुखतो ना माझा। आपण तिकडे त्या सोफ्यावर बसूया। हा या। हो चालेल। छान मेहंदी काढा हा माझ्या हातावर। एक मिनिट हा। खाज येते खूप। मी हात धुवून आले। जाऊ दे ग, तू मेहंदी काढून दे। तू नको लक्ष दे। देवा 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 देवा, माझ्या मेलीचं ना नशीबच फुटकं। ही मेहंदी माझ्या नशिबातच नाहीये। काय हो रजनी बहिणी, अचानक काय झालं तुम्हाला? अहो बघा ना, ही मेहंदी लावल्यापासून ना हात खासतोय माझा। काय 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 झालं? काय झालं म्हणून काय विचारतेस ग? मेहंदी लावल्यापासून हात खासतायत माझे। कसले घाणेरडे कोण आणलेत ग तुम्ही? आपण तर नेहमी बर्वे बहिणीकडनं फोन घेतो ना, त्या तर आपल्या विश्वासातले आहे। बहुतेक तुम्हालाच एलर्जी असेल। हा हा बहुतेक। उर्मी, तुझीच मेहंदी राहिली ना काढायची? मी काढून देऊ का मेहंदी? नाही नको। नाही म्हणजे माझं अजून डिझाईन सिलेक्ट नाही झालंय ना, म्हणून। तुम्ही तो कोण कुठे ठेवला? अगं तो घाईघाईत कोण मी टेबलावरच ठेवलाय। अरे बापरे,
नाही तो बाजूला ठेवायला हवा ना कोण. कसं आहे म्हणजे त्याच कोण मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर बाकीच्यांना नको ना काही व्हायला म्हणून म्हणते. तुम्ही बसा ना बाहेर, मी येते मम्मीला बघते काय झालंय ते. ठीक आहे चालेल. हा. कशाला सोडली तिला? हाय, तिने मुद्दाम ना तो घाणेरडा कोण आणला आणि त्याच कोणने माझ्या हातावर मेहंदी काढली. अगं ती जळते ग माझ्यावर, बाकी काही नाही. तू मम्मी त्यांनी काही नाही केलंय. त्या कोण मध्ये खाज खुजलीची पावडर होती, मीच बनवलाय तो कोण. अगं तू आणि मलाच तो कोण. अगं तुला कशाला मी काय करू. वीणासाठी केला होता तो. मीरला धडा शिकवायचा होता मला म्हणून असं केलं. अगं मूर्ख मुली, फसलीस ना. निदान मला तरी सांगायचंच ग. पण आता तुला ना याची शिक्षा मिळायलाच पाहिजे. माझ्या हाताला जेवढ्या वेळा खाज येईल ना तेव्हा तेव्हा तू माझा हात खाजवायचा, कळलं ना? शी मम्मी शी. अंकल असं नसतं करत, नॉर्मल असं प्रभास, तुला वीणाच्या हातावर तुझं नाव शोधायचंय. अरे बास, सोपं आहे. त्यातून सोपं आहे रे. ए हो 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 ए दादू, आणि हे बघ, समजा तू नाव शोधून काढलंस तर तिचं तुझ्यावर खरंच प्रेम आहे असं म्हणता येईल कदाचित. बाबा, वा, छान. हे खरंच मेहंदी खरंच छान काढली आहे तुझ्या हातावर. हो ना, पण प्रभासची मेहंदी बेस्ट आहे. कारण काय आहे की वीणाच्या हातावर नाव शोधावं लागतंय, पण प्रभासने स्वतःच्या हातावर वीणाचं नाव अगदी स्पष्ट लिहिलंय. हे बघा, त्यामुळे मला असं वाटतं की प्रभासचंच प्रेम खरं आहे. मामा नाही, एक मिनिट, जे काही असेल तुला नाव शोधावं लागणारच आहे. मग शोधतोय ना मी. हे बघ, हा, शोध. अरे 2 सेकंदाचं काम आहे बघा आता. कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स. प्रभास, अरे काय, मला तर वाटलं तुला पटकन सापडे. आणि किती वेळ शोधतोयस तू. नाही म्हणजे सापडलंय, पण जरा जरा वेळ लागतोय. एक सापडेल. नाही सापडले तू. दादू, मांजरीतला म शोधतोयस का? म्हणजे काय? अहो ते मी काही नाही बाबा, काही नाही. कुठे लक्ष आहे तुझं? हा, तिच्याकडे काय बघतोयस? तिच्या नजरेत तूच दिसणार आहेस. तुला तिच्या मेहंदीमध्ये तुझं नाव शोधायचं आहे. हा, शोध. करेक्ट. काय दादू यार, कम ऑन. सापडलं. इथेच आहे. बघा, हे बघा बाबा, कधीच सापडलं. ये प्रभास, सुपर, यू आर द बेस्ट. येस. एक मिनिट थांबा जरा. दादू, कसला चीटर आहेस रे तू. ए काय, कसली चिटिंग. चल. सगळं सांगितलंय विणाने तुला. चल. वीणा, काय यार तू पण. प्रभास, दिस इज नॉट फेअर. तू चीटिंग केलीस. हो, इशारे करत होते दोघं. कॅश कशाला चिटिंग करू, सापडलं मला. गप्प बस दादू, किती खोटं बोलशील. एक मिनिट मिकी चिक्का, एकच मिनिट. वीणाने नाव सांगितलं का?
सांगितलंस का? मग चिटिंग वीणाने केली ना? हा. अजिबात नाही, अजिबात नाही. नाही यार असं. मी चिटिंग केलेली नाही. त्यांचं माझ्यावरचं प्रेम तुमच्या सगळ्यांना दिसायला नको का, म्हणून मी हे असं केलं. हे मात्र बरोबर आहे. करेक्ट. याला म्हणतात बायको. आणि एकमेकांना साथ देणं त्यालाच तर लग्न म्हणतात. आय लव्ह यू वीणा. आय लव्ह यू टू. काय म्हणालीस? काय आय लव्ह यू बाबा. तुमचं नाव शोधून झालं असेल तर मी एक मस्त फोटो काढतो तुमचा. हा चला 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 खेळ रे यार. हे सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. मेहंदी 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 द्या. हा नाही. एक मिनिट. यार तुम्हा दोघांच्या लग्नाला फक्त 2च दिवस राहिले ना. एव्हरीबडी स्माइल स्माइल इकडे बघा. कुठे चाललेस? बाहेर जाताना प्रत्येक वेळेस विचारायलाच हवंय का? विचारायलाच पाहिजे ना. तू आपण काही सांगत नाहीस ना. कुठे चाललायस? चेकपोस्ट उघडलाय घरात. बॉम्ब आणायला चाललोय. हे बाबा, तू जातोस बॉम्ब मारायला आणि घरातल्या आगीच्या गोळ्यांना मला तोंड द्यावं लागतं आणि माझ्या नाकी नऊ येतात. प्लीज सांग, कुठे चाललायस? आपल्या भविष्याची तरतूद करण्यासाठी हा चेक बँकेत डिपॉझिट करायला हवा की नको? हा करायला पाहिजे. नाही पण आता एक काम करा, तुम्हाला फार प्रश्न पडायला लागलेत तर हा चेक आहे ना, हा तुम्हीच डिपॉझिट करा, म्हणजे प्रश्नच पडणार नाही. घ्या घ्या घ्या. नको. नाही घ्या. माझं नशीब इतकं घाणेरडं आहे ना की मी बँकेत चेक भरायला जायला आणि शैलजा समोर यायला एकच वेळ येईल बाबा. नको. अरे बेस्ट. ती समोर येईल तर तिला सगळं खरं सांगून टाका, प्रश्नच येणार नाही. काय घ्या घ्या घ्या. अरे नको, माफ कर. परत नाही विचारणार तुला कधीच. पण ते चेक बिक भरायचं काम तुझं तू कर, जे नो काम ते नव्हतं आहे. एका अटीवर करेन ना. कसल्या? घरातली बाजू तुम्ही सांभाळायची. हा ते ठीक आहे. ते सुद्धा कितपत जमेल काय माहिती. मीर जमवावं लागेल. आज त्यांना हळद लागली आहे ना. आता लग्नाच्या दिवशी त्यांना कसा चुना लावतो ते बघा. चिका फोन दे. नाही अजिबात. अगं काय नाही. आज मी प्रभासला सांगणारच आहे की तुझा अजून कोणीतरी लव्हर आहे म्हणून. प्लीज का फोन दे. नाही अजिबात नाही. मी फोन देते त्याला. चिका अगं काय करते? लागलाय. थांब. बोल वीणा. प्रभास, ये शादी नहीं हो सकती प्रभास. हे भगवान, ये मैं क्या सुन रहा हूँ? दोन प्रेम करणाऱ्या जीवांना कोण जुदा करतय? चिका, कोण जुदा करतय? कोणी नाही रे. ऐक ना, तुझ्या वीणावर आणखी कोणाचं तरी प्रेम आहे. चिका, हे कसं शक्य आहे? आहे प्रभास, आहे. दुर्दैवाने शक्य आहे प्रभास. अरे तिची मेहंदी डबल रंगली. रेडीस का तू? हॅलो प्रभास, तिचं अजिबात ऐकू नका, काही पण बोलते. ए वीणा शांत हो. मी काय बुद्धू वाटतो का तुला? मला माहिती आहे सगळं. शांत हो. ए वीणा, पण मला सांग ना, नाही म्हणजे खरंच तुझी मेहंदी खूप रंगली आहे का ग? हो, तुमच्या जीवापाड प्रेमाचा रंग चढला ना. ते तर आहे. तुमच्या नावातच जादू आहे. तुमचं नाव घेतलं की तिचं मन खुलतं. तुमचं अक्षर, तुमचं नाव तिच्या मेहंदीत लिहिलं की तिची मेहंदी डबल रंगते.
आणि तुमची उष्टी हळद लावली की तिचा चेहरा किती उजळलाय बघा. हे चिका, म्हणजे जर मी तिथे येऊन वीणाला हळद लावली तर वीणा तर आणखीनच उजळेल. अरे मग मी येतोच. प्रभास नाही हा, अजिबात नाही. आणि हल्ली काय पोरकटपणा सुरू केला तुम्ही? हे बघा गुपचूप घरी बसा, नाहीतर रागवे ना मी. वीणा ऐक ना, हे बघ, मी मागच्या वेळेस कसा तुझ्या घरी येऊन तुला हळद लावून गेलो होतो तसा आज पण मी येतो. हा, प्रभास तू येच रे. मी येतो असं तुझ्या म्हणण्यानेच ती एवढी लाजते. आणि हाय 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 हाय, आलोच. गाडी स्टार्ट करतो आणि लगेच येतो. प्रभास नाही हा, अजिबात नाही. गुपचूप घरी बसा बरं. हे बघा मागच्या वेळी आला होता तेव्हा कोणी बघितलं नाही म्हणून वाचलात तुम्ही, पण दरवेळी असं होईलच असं नाही की नाही. कळतंय ना प्रभास. वीणाचं म्हणणं आहे की मागच्या वेळी तुक्का लागला होता. अच्छा, तुक्का का? बरं आता तर बघच, म्हणजे आता तर मी येणारच. आता तर मी खूपच मनावर घेतलंय. आता मी येणार आणि मागच्या वेळेसच्या ज्या स्टाईल मध्ये मी तुला हळद लावली होती ना त्या स्टाईल मध्ये पुन्हा हळद लावणार. हा, येस प्रभास, तू ये लवकर. नाही हा, अजिबात यायचं नाही. तू ये रे प्रभास. आता तर मी येणारच. हे बघा प्रभास, अजिबात यायचं नाही हा. तुम्ही ठेवला फोन तुम्ही. तू जरा वेडी आहेस का? हळद उतरल्याशिवाय घराबाहेर पडायचं नसतं, माहिती ना तुला. विणा, मला काय ते माहित नाही. प्रभास नाही तर यायलाच हो, तरच मला आधी झालेला रोमॅन्टिक सीन परत पाहता येईल ना. कुछ तो जुगाड़ करना पडेगा. अंकल आणि अजयची मदत घेतो. येस. हॅलो, कोण? मी रजनी, उर्मिलाची आई. उर्मिला? कोण उर्मिला? हो, तुम्ही उर्मिलाला विसरलात आणि ती इथे मिहीरची आठवण काढून काढून रडतीये. ओ हा, उर्मी. तिचं पूर्ण नाव उर्मिला आहे का? अच्छा, मला माहितीच नव्हतं. मिहीर उर्मी म्हणतो ना त्यामुळे. अहो, आम्ही सुद्धा लाडाने तिला उर्मी म्हणूनच हाक मारतो. त्यामुळे कधी कधी मी सुद्धा विसरते की तिचं खरं नाव उर्मिला आहे. बरं, मी काय म्हणत होते? उर्मी बद्दल बोलत होता तुम्ही. तुम्हाला आमची उर्मिला कशी वाटते हो? अहो, खूप गोड मुलगी आहे हो तुमची. खरंच. हो ना, पण तुमच्या मुलाला, त्या मिहीरला माझ्या मुलीच्या गुणांची काहीही पडली नाहीये. रडून रडून हैराण झालीये हो. तो मिहीर तिला भेटतही नाही, फोनही करत नाही. पोरगी लग्नाची आस लावून बसलीये हो. हॅलो, बोला ना, ऐकते मी. अहो, वेडी झालीये हो उर्मी, वेडी झालीये त्याच्या बाई. मम्मी, मला नाही जगायचं. मी चालले ट्रिप काढली. अहो, समजावा ना तिला. काहीतरी सांगा तिला, समजावा. अहो, किती समजावू आणि कसं सांभाळू मी तिला? हे बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा. जर माझ्या उर्मीने स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं ना तर तुम्हाला आणि मिहीरला फाशी होईल. माझ्या मुलीची फसवणूक केल्याबद्दल. कळलं ना? हे बघा, मी ना मिहीरशी बोलते. हा, त्याला समजावते. हा, बोलाच, नाहीतर लक्षात आहे ना, फाशी. बादलीभर घामाला असेल तिला तिथे. आणि आता मिहीरचा फोन कसा येत नाही ते बघतेच. चेक तर डिपॉझिट झालाय. आता
फक्त योग्य वेळी धमाका व्हायची वाट बघायची. ओम